नमस्कार सर, मी जय सर, पुष्पक ॲग्रोफर्ट, औरंगाबाद, महाराष्ट्रमधून सर. ॲक्च्युली सर आम्ही इम्पोर्टर, मॅन्युफॅक्चरर अँड सप्लायर सर, ऑर्गॅनिक आणि फर्टिलायझरमध्ये सर. हे जे आमचे सर प्रोडक्ट आहे सर, हे जे पुष्पक ॲग्रोफर्टचे सर जी आमची मॅन्युफॅक्चर वगैरे करतो सर. ॲक्च्युली सर हे जे आहे सर पॉवरझेम जेल आहे सर जी. याच्यामध्ये सर आपण जे बघू शकता सर, ऊस, अंगूर, द्राक्ष किंवा जे व्हेजिटेबल्स क्रॉप्स वगैरे असतात सर जी, तर त्यांचं सर वाढ होण्यासाठी इंटरनल, आउटर आणि फ्रूट्स वगैरे सर त्यांच्या डेव्हलपमेंटचं काम करतात सर. ॲक्च्युली सर हे जेलमध्ये आहे सर जी. आणि जे सर डॉक्टर PHO दिसतंय सर, काही वेळेस सर शेतामध्ये जे पॉवर वगैरे पाणी वाटरचं जे सर जास्त होऊन जातं ना सर, ते STO सर हे मेंटेन करण्याचं काम करतं सर जी. हे आपलं पुष्पक ॲग्रोफर्टचं सर आहे सर जी. याच्यानंतर सर जी जे आमचं पुष्पक ॲग्रोफर्टचं सर ग्रोथ स्टीम म्हणून आहे सर जी, जे इंटरनल स्टीम आणि आउटरचं जे असतं ना सर स्टीमला ग्रोथ प्रमोटर आहे सर. की कधी सर मॅक्रोन्युट्रियन किंवा झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन्स वगैरे सर यांचं जर कमतरता असल्यामुळे सर जी झाडांना खालून शक्ती लागताना सर म्हणजे त्रास होतो सर. त्याच्यामुळे सर स्टीम वगैरे वाढत नाही सर. त्यावेळेस सर हे सपोर्ट करतं आणि त्याचा परिणाम हे होतं की स्टीम वगैरे वाढून सर डेव्हलपमेंटला फायदा होतो सर. आणि सर याच्यामध्ये सर पुष्पक ॲग्रोफर्टचं सर ओझिम म्हणून सर, याच्यामध्ये सर आपण जर एकरीमध्ये सर जर 1 क्विंटल वगैरे अद्रक घेत असाल सर, जर हळद अद्रक जर घेत असाल सर, जर आपण हे यूज केलं सर तर आपल्याला सर 1 क्विंटलच्या ठिकाणी सर आपल्याला दीड क्विंटलपर्यंत सर आपल्याला उत्पादन देऊ शकतं सर जी. आणि सगळं म्हणजे मल्टीव्हिटॅमिन वगैरे सर, मॅक्रोन्युट्रियंट वगैरे सर याच्यामध्ये कंटेंट मिक्स आहे सर जी. हे पुष्पक ॲग्रोफर्टचं सर शर्करा म्हणून सर. याच्यामध्ये जे आहे सर आपलं ऊसासाठी जे आहे सर जी, ऊसाची साईज, रूट, बाहेरची कांडी साईज आणि हाईट वाढवायला काम करतं सर. आणि स्पेशल खासियत सर कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन देण्याचं काम करतं सर. आणि सर वजन वाढण्यास मदत होतो सर. त्या आपलं सर ॲग्रोफर्टचं सर ते 300 म्हणून सर. याच्यामुळे सर मिलीबग, थ्रिप्स, माइट्स, ग्रॉसहॉपर, थ्रिप्स वगैरे जे अटॅक असतात ना सर, हे सर रोखण्याचं काम करतं सर जी हे. आणि सर जे बी सगळे आपले जे कीटक वगैरे असतात ना सर जी, सगळ्यांना सर कमी दिवसामध्ये सर नियंत्रित आणण्याचं काम करतं सर. पुष्पक ॲग्रोफर्टचं सर जे सर झेब्रा नावानं आहे सर जी, रूट प्रमोटर सर जी. ॲक्च्युली सर ज्यावेळेस आपण सर कंटिन्यूमध्ये एकाच प्रोडक्ट वगैरे यूज करतो किंवा सर आपल्या शेतीमध्ये झिंक, मॅग्नेशियम, बोरॉन, कॅल्शियम वगैरे याची कमतरता असते सर जी, त्यावेळेस सर जे आपले इंटरनल सेल म्हणजे जे रूट सर आणि जे आपले सुरुवात होते सर रूटपासून होते सर जी. तर रूट जर डेव्हलपमेंट जर नाही झाले सर तर प्लॅन्टचं जे डेव्हलपमेंट होतं सर ते झिरोवरती असतं सर. सगळ्यात मेन आहे सर व्हाईट रूट, ब्लॅक रूट सर. व्हाईट रूट सर हा इंटरनल असतो, तो म्हणजे जमिनीच्या अंदर सर. त्याला सर हा जे आपलं पुष्पक ॲग्रोफर्टचं सर झेब्रा जे प्रोडक्ट आहे सर, हे इंटरनल रूट, व्हाईट रूट डेव्हलपमेंट करण्याचं सर, वाढवण्याचं काम करतं सर जी. प्लस सर ते झाल्यानंतर सर झाडाचं साईज आणि लीफ साईज सर वाढवायचं काम करतं सर जी. ओके सर, थँक्यू. ओके, थँक्यू सर. नाही विहिरीत पाणी नाही मग आता बियाणं आहे का? हो, सगळं बियाणं आहे आपल्याकडे. हायब्रिड सीडमध्ये आपल्याला सगळं भेटून जाईल. आपल्या हायब्रिड सीडची कंपनी आहे नामदेव माझी ॲग्रिटेक प्रायव्हेट लिमिटेड. आपलं पिरॅमिड सीड्स हे ब्रँड नेम आहे. या ब्रँड नेमखाली एवढे सगळ्या व्हरायटी ठेवलेल्या आहेत, हे आपण विकतो. आपल्याकडे मिरची आहे, भेंडी आहे,
झेंडू आहे, काकडी आहे, टोमॅटो, कोबी फ्लावर आहे, कलिंगड, ह्या सगळ्या व्हरायटी भेटून जातील. तसेच स्वीट कॉर्नसुद्धा आहे आपल्याकडे, स्वीट सोळा नावाने. तर बियाणांचं तुम्ही सेल करता? हां, बियाण्याचं सेल करतो आम्ही. आपण हायब्रिड सीड्स जेवढे काय असतील ते आपण सेल करतो. डायरेक्ट आपण जे डीलर वगैरे असतील त्यांना सेल करतो. डीलर वगैरे तेच नर्सरीवाल्यांना देतात. नर्सरीसाठी एक नवीन हो. तसंच दुसरा प्रकार आपण स्ट्रॉबेरी आणि वॉलनट हे सुद्धा आपल्या डिपार्टमेंटमध्ये आहे. ही 1 वर्षापेक्षा जास्त सुकवलेली मिरची आहे. 1 वर्षापेक्षा जास्त सुकवलेली मिरची आहे. याचा कलर बघा तुम्ही, डार्क थोडंसं हो जाणार नाही. ही खास मसाल्यासाठी वापरली जाणारी मिरची आहे. असं नाही आहे, परत बागेचं नाही आहे, शेतामध्ये लावण्यासाठी आहे. हे बियाणं आहे का? हो, बियाण्याची कंपनी आहे. हे काय माहिती कोणता प्रोडक्ट आहे? ओके. नर्सरी की है, पीट मॉस इम्पोर्टेड है, मीडिया जैसे कोकोपीट. ओके. Already introduced the scene in metros like Mumbai, Bangalore, Chennai, along with major cities like Pune, Hyderabad, Nagpur, etc. Fifth, aquaculture. Swaroop is ready to launch the series of aquaculture products, fisheries, mainly fish food, water purifiers, and fish production products. स्वरूप ॲग्रोकेमिकल नाशिक यातर्फे यूट्यूबर मिस्टर सचिन जोशी हे सहज आता नाशिक पुणे डिव्हिजनला एक्झिबिशनमध्ये आलेले. फिरत फिरत त्यांनी विचारलं आहे का तुमचे प्रोडक्ट किती, ते प्रोडक्ट कुठं कुठं जातात, काय करतात, याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देतात. तर आमची स्वरूप ॲग्रोकेमिकल इंडस्ट्री नाशिक इथं सगळे प्रोडक्ट तयार होतात. अनुभवून टेक्निकल आहे. याच्या स्वरूप ॲग्रोकेमिकलला असे 5 प्रोडक्ट आहे ते त्यांना भारत सरकारचे पॅटर्न भेटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं तुम्हाला सांगतो G5 म्हणून एक येतं. हे G5 यामध्ये 5 कंटेंट येतात. सिविड एक्स्ट्रा, अमिनो ॲसिड, ह्युमिक ॲसिड, हर्बल एक्स्ट्रा आणि रूट रॉट प्रिव्हेंटिव्ह असे 5 कंटेंट येतात. हे 5ही कंटेंट सगळ्या पिकांसाठी उपयुक्त आहे. तसेच हे आमचं 25 राज्यात काम चालल्यामुळं इथं ॲपल, डाळिंब, द्राक्ष, केळी, कांदा, ग्रेप्स याच्यावर सगळं आमचं काम चालतं आहे. म्हणजे ऑल ओव्हर सगळ्या पिकांसाठी आहे आणि सगळं उपयुक्त
उपयुक्त आहे. आता एजीस दिले आहे, आता हे तेलासाठी एजीस काढलं आहे. हे तेलासाठी एजीस जे काढलं आहे, हे तेलासाठी जे एजीस काढलं 10 मिलीमध्ये 100 लिटर पाणी होतं. पण याच्या कंपनीशी संपर्क करून याची पूर्ण माहिती घ्या, कारण एवढी माहिती देण्यासाठी जास्त वेळ लागेल. म्हणून आम्ही कंपनीचे हेल्पलाईन नंबर आहे, तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा. याच्यावर किती स्प्रे घ्यायचे, कसे घ्यायचे, हे त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसंच इमिजेट म्हणून हे याला पण एक पॅटर्न भेटलेलं आहे. याच्यातसुद्धा जेल फॉर्ममधलं हिमिक जेल आहे. हे ग्रीससारखं दिसतं, म्हणजे जसं थोडक्यात आपल्याला च्यवनप्राशसारखंच असतं. हे थोडं गुणगुण्या पाण्यात मिक्स करायचं, त्यावेळेस चांगल्या प्रकारे डिझॉल्व होतं. त्याच्यात काही प्रमाणात मायक्रोन्यूटन पण टाकलेलं आहे. हे पण पांढऱ्या मुळीसाठी एक्सलंट काम करतं आहे. असे भरपूर आमचे प्रोडक्ट आहेत. नेमॅटोड असो, तुमचे काळे डाग वगैरे त्याच्यासाठी भरपूर दिलेले आहे. तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर, किसानी हेल्पलाईन नंबरवर देतो तुम्हाला. हा किसान हेल्पलाईन नंबर आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ज्या ज्या एरियातला किसान कॉल करतील त्यांना त्या एरियातले साहेब लोक येऊन व्हिजिट पण देतात आणि पूर्ण माहिती पण देतील. कारण 128 प्रोडक्टची माहिती देणं हे फार वेळ जाईल, म्हणून तुम्हाला सध्या थोडक्यात दिली. तर बघा, वापरून बघा, मग तुम्ही ॲटोमॅटिक वापरणार. तर थँक्यू. पाण्याच्या लेवलवर बसवतात, मातीचे 2 सेन्सर मातीत गाडले जातात. हा 7 पॅरामीटर दर 15 मिनिटाला मोजत राहतो. हे 7 पॅरामीटर बघा, सूर्यप्रकाश किती होता, हवेचं तापमान काय आहे, हवेची आर्द्रता काय आहे, मातीचं तापमान काय आहे, मातीची आर्द्रता काय आहे, मातीचा EC काय आहे, हे सगळे पॅरामीटर मोजून जो डेटा येतो तो डेटा ॲनालिसिस केला जातो आणि तुम्हाला मोबाईलवर पण तो डेटा दिसतो. हा सप्ताहाचा डेटा आहे, हा दिवसाचा आहे, हा हप्त्याचा आहे, हा महिन्याचा आहे, हा सगळा डेटा पण दिसतो. आणि आम्ही तुम्हाला ॲडवायझरी पण देतो, तुम्हाला कुठल्या प्लॉटला पाणी द्यायचं आहे, त्याची इंटेन्सिटी काय आहे. आता लगेच दिलं पाहिजे की 4-5 दिवसांनी देऊ शकता. बुरीचा अटॅक होणार आहे, त्याची इंटेन्सिटी काय आहे. आता लगेच स्प्रे केला पाहिजे की 4-5 दिवसांनी केला पाहिजे, हे सगळं सांगितलं. हे प्रत्येक वेगवेगळ्यासाठी का डिव्हाइस आहे? हां, याच्यात आता वेगळे मॉड्यूल्स आहेत. हे सगळ्यात बेसिक मॉड्यूल आहे आपलं. 7,000चं डिव्हाइस आहे. 1 टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. कुठलाही ॲप चार्ज नाही, सबस्क्रिप्शन चार्ज नाही आहे. एकदा तुम्ही घेतलं तरी ब्लूटूथने डेटा घेता आणि प्रोसेस करून तुम्हाला दाखवतो. पण जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला लाईव्ह डेटा हवा आहे, आत्ताचा डेटा आत्ताच्या आत्ता हवा आहे, तर तुम्हाला IoT हब बसवावं लागतं. हब बसवलं तर तुम्ही जगात कुठेही असू द्या, तुम्हाला दर 15 मिनिटाचा डेटा मोबाईलवर येत झाला. टोटल IoT आणि ते डिव्हाइस म्हणजे किती चार्जेस असतात? हे टोटल 19,000चं जातं. IoT हब आणि सिंगल हे सेन्सर, फक्त एक सेन्सर लावायचं. वरती हवेचे सेन्सर आहे, सोलर पॅनल आहे, खाली मातीचे सेन्सर आहे. मातीचा ओला किती मातीमध्ये किती राहायचं? तुमच्या ब्रिकानुसार, तुमच्या ब्रिकाच्या मुळे जेवढे लाव आपल्या हिशोबाने काय प्रोडक्ट आहे आपल्याकडे? सर गवती चहाचं आहे आणि गार्डनसाठी आपल्या फुलांच्या बागेसाठी हे खत आहे. किती एका कुंडीमध्ये किती आहे, किती टाकणार? तर मी जेव्हा बघितलं की पारंपरिक पद्धतीने झालं पाहिजे.
college, Kirloskar Brothers Limited. Still, not dynamic. Very moving, not good. I am speaking for you now, simply because there's a Kirloskar around me. You can say good words that have stood the test of time. It was the real foundation from making up an industrial revolution in India. The first electric motor, the first motors, not just one to do, but what to be quick, the first movement, that redefining the power of machining tools. These products, along with many others, including compressors, valves, and a multitude of pumps, for which requirements usher in an era of transformation. KBL, the flagship company of the Kirloskar Group, is extremely proud of. KBL is synonymous with pumps and fuel pumping technology. Besides executing the largest pumping scheme at the Sardar Sarovar Narmada Nidam, Gujarat, that provides drinking water to more than 30 million Indians, it also pumps water for more than 60% of youth, making it water is India's first 500 megawatt fast breeder nuclear reactor. Creating skills in nuclear connected to injection lines, it makes a positive difference in CSI industry. क्या प्रोडक्ट है सर ये रेन गन। सर ये अभी तक जो रेन गन आती थी वो हार्ड टाइप के साथ आती थी, तो किसान उसको एक ही जगह पे रख करके मतलब पानी उससे प्रेशर पे चलाता था, लेकिन उसको उतना ही एरिया कवर कर सकता था जितना वो रेन गन वहीं पर करेगी। आप इसको नए टेक्नोलॉजी में लाए हैं लेफ्लेट ट्यूब के साथ। ये एचडीपी मटेरियल की बनी हुई ट्यूब है, एचडीपी वुवन फैब्रिक। इससे आप इसको चलाइए और इससे आप इसको शिफ्टेबल कर सकते हैं। जी, आप जैसे एक जगह आपका पूरा इरिगेशन कंप्लीट हो गया तो इसको उठा के आप दूसरी जगह पे भी करके इरिगेट कर सकते हैं। इससे किसानों का भी खर्चा बचता है। ये टूटेगा भी सर, जैसे आपका काम हो गया, आपने सिंचाई कर ली तो आप उठा करके घर ले जाइए। ऐसे आपको किसानों वैसे खेतों में लगी रहती थी रेन गन, चोरी होने का भी डर था, इससे चोरी होने की भी जरूरत नहीं, ऐसे ही चला जाएगा, घर आप उठा के ले जा सकते हैं। किससे बनता है ये सर एचडीपी वुवन फैब्रिक है। और कॉस्ट क्या आती है इसकी? सर इसकी जो कॉस्ट है 13,200 की है, विद गन, विद स्टैंड, विद 100 मीटर लेफ्लेट ट्यूब, अपना एचडीपी पाइप। थैंक यू। काय प्रोडक्ट है? कशासाठी यूज़ करते? किसके लिए यूज़ होता है ये सर सिंचाई के काम के लिए प्रयोग होता है। जैसे कि अभी तक माइक्रो इरिगेशन में स्प्रिंकलर और ड्रिप सुना होगा आपने। ये माइक्रो इरिगेशन का एक नई व्यवस्था है, रेन इरिगेशन सिस्टम। ये कम पानी में संपूर्ण खेत की एक समान खेत को पानी देने में सक्षम है और ये 30 से 35% तक पानी की बचत करता है। अगर आप इसका अपने फसल में प्रयोग करते हो तो आपकी फसल में लगभग 35% तक का उत्पादन में बढ़ोतरी होती है। आप देखोगे वो लाइट चल रहा है डेमोन्स्ट्रेशन करने के लिए। हाँ। ओके। तो इसको होल रहते हैं क्या बीच बीच में? जी, इसमें हम हमारी कंपनी द्वारा लेजर टेक्नोलॉजी से छेद किए जाते हैं। बहुत बारीक छेद होते हैं, जिगजैग छेद किए जाते हैं। तो इधर आप देखिए इसको, एक पाइप 15 फीट कवर करता है। क्या प्राइस है इसकी?
सर ये हमारा जो 750 स्क्वायर फीट का किट आता है, जिसमें 4 रेन पाइप, 1 मेन लाइन पाइप, 4 एंड कैप, कनेक्टर और जॉइनर आता है। उसका प्राइस होता है 5000 रुपये। ड्रिप इंडिया इरिगेशन एरिया मॅनेजर वेस्टर्न महाराष्ट्र। ड्रिप इंडिया कंपनीची स्थापना 1986ला नाशिक या ठिकाणी झालेली आहे। तर ही कंपनी 1986 पासून आजपर्यंत निरंतर शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे। तर ही कंपनी चांगल्या उच्च प्रतीच्या वर्जिन मटेरियलपासून सर्व उत्पादने बनवते। या आपल्या कंपनीमध्ये ड्रिप इरिगेशनचा पूर्ण संच बनवला जातो, पूर्ण सिस्टम बनवली जाते। त्याचबरोबर स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम, त्याचबरोबर मिनी स्प्रिंकलर इरिगेशन सिस्टम, त्याचबरोबर मायक्रो इरिगेशन सिस्टम, HDP पाईप, PVC पाईप्स आणि फिल्टर इरिगेशन सिस्टम, मल्चिंग पाईप, मल्चिंग पेपर आणि रेन पाईप इत्यादी उत्पादने बनवली जातात। सिंचन प्रणाली नवीन सिंचन व्हॉट्सअपला व्हिडिओ सुद्धा पाठवतो। मराठीला नाही, बार्शीला आहे, उस्मानाबादला आहे, सोलापूरला आहे। कांदा, कोथिंबीर, मेथी, धने, गाजर, बीट, कोबी, फ्लावर सगळं देऊ। चल
जर ॲव्हरेजचं बघितलं तर 25 किलोपर्यंत तुम्हाला वजन वाढ मिळेल. आणि तेच जर तुम्ही क्रॉस केलं तर क्रॉस केल्यानंतर ना एकूण तुम्हाला 20 किलोच्या आसपास त्या पिल्लांची वजन वाढ मिळेल. तेवढंच चारा, तेवढंच खाद्य, तेवढंच खुराक, 2 घे additional. 23 महिना फक्त आपल्याला वजन वाढीमध्ये जास्त दिसतो. सरासरी 3 महिन्याचा गावठी शेळीचं जे पिल्लू आहे ते तुम्हाला 3 ते 3-3.5 हजार रुपयाला जातं. तेच जर तुम्ही यांना क्रॉस केल्यामुळं 5-5.5 हजार रुपयाला जाईल. हा तुमचा ॲडिशनल फायदा. 1 किलो पाणी पाच. म्हणून की आता सध्याला तरी आपल्या भारतामध्ये 5,000च्या वरती शेळ्या नाही आहेत आणि मेंढ्या बघितल्या तरी 1,000 प्राण्यांच्या वरती. सर्वांना म्हणाल की आधी तुम्ही बोकडे घेऊन जावा आणि स्थानिक जातींना क्रॉस करून वजन वाढीचा फायदा उचला आणि नंतर तुम्ही काही यांच्या मेंढ्या किंवा फिमेल घेऊन जाऊ शकता आणि मग नंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तुम्ही यांचा ब्रीड म्हणून विक्री करू शकता, ज्याच्यामुळे तुमची अधिक फायदा होईल. आता आमची विक्री व्यवस्था अशी असते की आपल्या इथं बाजार समितीत गेले कधी किंवा IPL बघितला असेल तर त्याच्यामध्ये कसं ऑप्शन होतं, लिहिलं होतं सेम त्या प्रकारे आमच्या फार्मवरती दर 2 महिन्याचा लिलाव होतो. आता पुढचा जो लिलाव आहे तो 10 एप्रिलला आहे. तर त्या लिलावामध्ये तुम्हाला 20 किलोच्या वरचे पिल्लं मिळतात. सरासरी तुम्हाला डॉक्टर जातीचे जे पिल्लं आहेत ते तुम्हाला 20,000 रुपये भेटतील आणि कोर जातीचे जे नर आहेत ते तुम्हाला 25,000 रुपये बघू शकता. धन्यवाद. ते 1 वर्षापासून ते 2 वर्षापर्यंत. जी सर, हम सूरत श्री हरि नर्सरी से मेरा नाम प्रकाश भाई है, प्रकाश तड़ू, और हम यहाँ किसान पुणे में अपना स्टॉल लगाए हैं. श्री हरि नर्सरी जो 3 स्टार रेटेड है और सर्टिफाइड ऑर्गेनिक नर्सरी है पूरा. हम लोग यहाँ 27 प्रकार के आम की वैरायटी लेके आए हैं, खास करके गिर केसर. जो गिर केसर हमारे गुजरात का फेमस है वो आपको 100% रिप्लेसमेंट गारंटी से मिलेगा. 1 साल का पौधा 200 रुपये में मिलेगा आपको 100% रिप्लेसमेंट गारंटी से, और जिस पे आप सब्सिडी भी ले सकते हैं गवर्नमेंट. वैरायटी कौन हाँ, केसर है, राजापुरी है, आपूस है, लंगड़ा है, दशहरी, बारमासी, तोतापुरी, जमादार, पायरी, सोनपरी, मिलफांसो, मल्लिका, चौथा, ऐसे करके 27 वैरायटी है. हमारा कॉन्टैक्ट नंबर है 6355890035. ऑर्गेनिक है, सर्टिफाइड है. 3,000 वाला टेक्निक म्हणून नावाने आहे. आम्ही पूर्णपणे लिलीच्या परिवारामध्ये काम करतो. हे लिली फ्लॉवर्समध्ये आता सीझनल म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये लिली आता ह्या दिवसामध्ये जे चालेल ते आम्ही इथं विक्रीसाठी ठेवलेलं आहे. तर हे कुठलेही तुम्ही घेतले, ह्याला फुटवे चांगले आहेत. हे जे कुठं दुसरीकडे कोणी घ्यायला गेले हे उगवत नाही आहेत सध्या, म्हणून खूप जणांचे कंप्लेंट आले. पण हे आपण जे आणलेले आहेत ते प्रत्येकी आम्ही डायरेक्टली समोर उगवलेलेच ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे जवळपास आमच्याकडे लिलीमध्ये 50 व्हरायटी त्या पद्धतीचे आहे. आणि पुणा बेसमध्ये पुण्यामध्ये सहकारनगर या भागामध्ये तुम्हाला आता अवेलेबल होऊ शकतं. सहकारनगरमध्ये आमची नर्सरी. नंबर 9937983363. नंबर आहे 9881125482. हे 2 नंबर आहे. पुणा बेस ही आहे. थँक्यू. ओके सर, थँक्यू. काय काय प्रोडक्ट आपल्याकडे? मोसंबी आहे, सीताफळ आहे, लिंबू, पेरू, केशर आंबा. म्हणजे नर्सरी का आपले रोपवाटिका? बळीराजा रोपवाटिका, अंतरवाला, तालुका जालना, जिल्हा. थँक्यू.
अशा वस्तू घ्यायच्या असतील यासाठी काय मोठी पण घेऊ शकता